राम कुठलं सुरू ठेवा म्हटलं. बरं चालू झालं. आप्यायन्तु मम अंगानि वाक्प्राण चक्षुश्रोत्र मथो बलम इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्म उपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मां ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निहतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. काल आणि परवा पहिला मंत्र घेतलाय. पहिल्या मंत्राच्या अभ्यासाला आपण पूर्ण केलेलं आहे. पण बाहेरनं असे फोन आले की आम्हाला कठीण झालं, आम्हाला कळून जायला किंवा समजायला जड होत आहे. शांतपणे ऐका. जर समजा ह्या गोष्टी कळायला आणि समजायला जड जात असतील तर आपण काय केलं पाहिजे या दृष्टीने थोडासा आज भाग घेतो. आणि हाही उपनिषदाचाच भाग आहे, पण थोडी पूर्वपीठिका आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने काय असली पाहिजे आणि त्या दृष्टीने काका म्हणतात की शिष्याने आपला अधिकार वाढवला पाहिजे. हे कळण्यासाठी आपला अधिकार वाढवण्याची जरूर आहे. अधिकार कशाला म्हणतात काल या संदर्भात सांगितलं होता. आवाज बरोबर आहे? आठवलं असेल सगळ्यांना. आता मला काय अधिकार म्हणायचा आहे तसं परमार्थातलाही पण एक अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीचा एक अधिकार असतो. आलं का लक्षात? आपण सगळे शिवगडला जायचं आणि काका आईस्क्रीम वाढायचे आणि काका म्हणायचे या आईस्क्रीमचे अधिकारी आहेत ना तेवढे समोर या. त्यावेळेला मग 8 वर्षाच्या आतमध्ये जेवढे मुलं होते तेवढ्यांसाठी त्यांनी आणलेलं होतं. आम्ही हसायचं सगळे. तसं परमार्थाचा पण एक अधिकार असतो आणि हा अधिकार संपन्न करून घ्यावा लागतो. काय करावा लागतो? हा अधिकार मला संपन्न करून घ्यावा लागतो. जर मी तो संपन्न करून घेतला तर हे सगळं बरोबर जुळतं, नाही तर मग हे जुळत नाही. याचा अर्थ काय होतो? तो कसा संपन्न करायचा? पुन्हा एक मुद्दा मांडतो. व्यक्तिशः कोणाकरता बोलतच नाही हा विषय, कारण व्यक्तिशः बोलणं हा उपनिषदाचा उद्देशच नाही आणि प्रवचनाचा उद्देश कधी नसतोच. त्यामुळे काळजी घेऊ नका की मी कोणालाच काय म्हणतात टार्गेट करून बोलत नसतो. व्यक्तिशःचा विषय नाही. मग काय विषय आहे? अधिकाराचा विषय आहे. म्हणून उदाहरण देतोय. आपल्या मुलाला मॅट्रिक मध्ये शिकवलेलं समजत नाही. बाकीचे मुलं उत्तर देतात, आपला मुलगा जांभया देतो. ज्यावेळेला आपल्याशी लक्षात येतं की आपला मुलगा जांभया देतो आहे आणि तो सांगतो घरी येऊन की बाबा मला की नाही सर सांगतात ते तसं काही पाहिजे तसं कळत नाही, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपला पोरगा पुढे काही झेप घेणार नाही, त्याच्या डोक्यावरून चाललं. मग आपण काय करतो? चांगल्या शिक्षकांची त्याला ट्युशन लावून देतो. चांगले शिक्षक जे हाडाचे चांगले असतात ते काय करतात? त्याला 10वीत शिकवतात आणि शिकवलेलं त्याला किती कळलं हे पाहतात. जर त्याला ते कळत नसेल तर थोडं त्याला 9वीचं सांगतात. खाजगी ट्युशन क्लासेस नव्हे. क्लासेसमध्ये पुन्हा जाऊन बसायचं आणि जसं कॉलेजमध्ये चालू असतं तसंच क्लासेसमध्ये चालू असतं. क्लासेस बद्दल बोलत नाही मी, ट्युशन खाजगी बद्दल बोलतोय.
खाजगीरित्या त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देणारे पूर्वी शिक्षक असत, त्यांच्याबद्दल बोलतोय. मग ते त्याला 10वीचं काही सांगायचे आणि त्याला किती येतं ते बघायचे आणि कळायचं की नाही याला हे नाही येत आहे. मग त्याला 9वी पासून सांगायचा प्रयत्न करायचे आणि मग त्याचा जो बेस आहे 8वी मध्ये घेतलेला तो बेस एकदा त्याला शिकवायचा. तो बेस त्याच्याकडनं पक्का करवून घ्यायचे. त्याच्यावरती मग पुन्हा त्याला 9वीचं सांगायचे आणि मग 10वीचं सांगायचे आणि तो बेस इतका पक्का झाला आता तो 10वीचं सोडवू शकतो आहे आणि आता त्याला 10वीचं सांगायचे समजावून. हाडाचा शिक्षक तयार करून घेतो विद्यार्थ्याला आणि आता तो विद्यार्थी 10वीच्या अभ्यासाचा अधिकारी झाला. काय झाला? अधिकारी झाला. PMT PhD पास केला तर तो मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा अधिकारी होतो. तसं श्रुती म्हणजे उपनिषद जर ऐकायचं असेल तर त्याचा मला अधिकारी होण्याची गरज आहे. मला हे विषय समजत नाही, मला हे विषय येत नाही, मग आम्हाला ट्युशन करून घेतली पाहिजे. ट्युशन कोणती आहे? तिच्यात सतत रोजच काय असलं पाहिजे? श्रवण असलं पाहिजे. रोजच तेच श्रवण, तसंच श्रवण रोजच असलं पाहिजे. आज इकडलं आहे का, उद्या तिकडलं आहे का, परवा तिकडलं आहे का, हाही एक प्रकार आहे श्रवणाचा. आणि माझ्या मनाने मी जे काही वाटेल ते हाही एक प्रकार आहे श्रवणाचा. मग अशाने होत नाही. एकनिष्ठेने एकतानतेने एकच वस्तूचं सतत अध्ययन करणे याला अभ्यास असं म्हणतात. आता त्या अभ्यासासाठी ती निष्ठा आणि ते सातत्य जपत असताना काय केलं पाहिजे? माझी अंतःकरण वृत्ती मला शांत ठेवली पाहिजे. म्हणून काकांची ओवी आहे, शांत आणि शरणागता देईचे ज्ञाना समजता ऐसेची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. ओवी क्रमांक 31. आज मी ओवी क्रमांक 31 आणि 32 एवढंच घेणार आहे. म्हणजे आपल्याला आपला अधिकार कसा तयार करायचा हे कळेल. शांत आणि शरणागता देईचे ज्ञाना समजता ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. तिथे अर्थ दिलाय काकांनी. काय अर्थ आहे? 31 नंबर. जो शमदमाने शांत असून शरण आलेला आहे त्याला सर्व ज्ञान सांगावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. ते उशीर का झाला हे सांगण्यासाठी त्यांनी आठवड्याला पाठवलं. पण मला सांगून काय होणार आहे? शमदमांचा अभ्यास करून अंतःकरण वृत्ती शांत करावी लागेल आणि शांत अंतःकरण वृत्ती करण्याची जबाबदारी माझी, श्री गुरूंची नाही, माझी. 2 पद्धतीने अंतःकरण वृत्ती शांत होते. एकदा झोप आल्याने शांत होते. ती पद्धत अपेक्षित नाही. विक्षेप दोषाच्या निवृत्तीला शांती म्हणतात. विक्षेप दोष म्हणजे काय? दिवसभर हे कर ते कर ते कर, एका वेळी किती काम करतो? काम उपसतो. एका वेळी काम उपसतो आणि तो एका वेळी काम उपसतो ना, त्याचं चित्त अभ्यासाच्या वेळी शांत नसतं. तो एका वेळी पुन्हा 4 टोपले उपसायचा प्रयत्न करतो आणि म्हणून अभ्यासात ज्या वेळेला तो बसतो तेव्हा आणखीन 3 अग्र त्याच्या कोणीकडे असतात, कामाकडे धावत असतात. म्हणून तो शांत होऊ शकत नाही. प्रपंचामध्ये अष्टावधानी माणसाला श्रेष्ठ समजतात आणि परमार्थामध्ये अवधान ऐकले मग सर्व सुखाची प्राप्त होईल. मग म्हणजे एकल अवधान हे फार महत्वाचं आहे आणि एकल अवधान म्हणजे फक्त एवढंच, दुसरं काहीही नाही.
मग दिवसभर कसं करावं लागेल? दिवसभर वनवन 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 जो फिरतो म्हणजे मला निया, त्याचा एका वेळी अभ्यासात लक्ष नाही लागत. त्याला सवय करावी लागेल की माझं चित्त 10 ठिकाणी भरकटणार नाही. हा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास जर दिवसभर सांभाळता आला तर ही सूक्ष्मता वेचता येते. कळताय ना? वेचणं कळताना ही सूक्ष्मता वेचता येते. नाही तर ही सूक्ष्मता उचलता येत नाही पहा. आणि मग असं वाटतं की सांगितलेलं खूप कठीण आहे. कारण ते उचलण्याच्या दृष्टीने मी माझ्या अंतःकरण वृत्तीला काय केलं नाही आहे. शांत केलेलं नाही. आणि म्हणून मला माझी अंतःकरण वृत्ती दिवसभर शांत ठेवली पाहिजे. त्यावेळेला उपनिषदांचा अभ्यास माझ्या आत उतरण्याची शक्यता आहे. हे मी बौद्धिक उतरणं सांगतोय. वागण्यात उतरणं हा त्याच्या पलीकडचा भाग आहे. त्याला आणखीन काही क्वालिफिकेशन लागतात. त्यातलं एक क्वालिफिकेशन आहे शरणागतता. शांत आणि शरणागतता. देई जे ज्ञाना समजता, त्यांना सगळं ज्ञान द्यावं अशी श्रुतींची आज्ञा आहे. कोणाला द्यायला पाहिजे ज्ञान? माझी वृत्ती शांत राहते का? मी ती शांत सांभाळतो का? हा प्रश्न आहे. आचार्यांनी या ठिकाणी शिष्याला योग्याय शिष्याय असं संबोधलेलं आहे. तो शिष्य कसा असावा? योग्य शिष्य असावा. शंकर भाष्यामध्ये योग्याय शिष्याय अशी आचार्यांनी त्याची भाष्य केलं आहे. होतं काय माहितीये का? थोडस समजायला लागलं की आम्हाला काही कळतं असं वाटतं. थोडस कळायला लागलं की काहीतरी विचारलं पाहिजे असं वाटतं. पण काहीतरी विचारायला लागलं की आम्हाला खूप काही कळतं असं पुन्हा वाटतं. थोडस समजल्याने कळतं असं वाटतं. समजलेलं विचारायला लागलं की खूप काही कळतं असं वाटतं. आणि मग थोडस शब्दज्ञान झालं की मला परमार्थ जमला असं वाटतं. आणि मग जमला असं वाटलं की त्याला ते प्रवचन करण्याची खोमखोमी येते. आणि प्रवचन करायला लागला की आपल्याला सगळं आलं असं वाटतं. एकदा आलं असं वाटलं की मग त्याला सुधरवण्याची शक्यता नाही. म्हणून प्रवचन करणाऱ्यांच्या चुका नसतो काढत मी कधी. त्यांनी स्वतःला शोधायचं आहे. चुक मी हे 1-2 वर्षापूर्वीपासून सांगून ठेवलंय की यांनी शिवगडला सांगितलंय त्यांच्या चुका मी काढणार नाही. सांगून ठेवलाय की नाही आधीच. त्यामुळे कोणी कितीही विचारलं की चुका सांगा, चुकाच शोधा. ज्याने त्याने आपापल्या चुका शोधा आणि आपली क्षमता तयार करा, आपला अधिकार तयार करा. नाही तर मग प्रश्न विचारणं जमतं, प्रश्नात अडवणं जमतं, किंवा यांना बरोबर सांगता आलं नाही असं सुद्धा म्हणणं जमतं. आणि एकदा तसं जमायला लागलं की म्हणणाऱ्याचं काही त्याचं संपलं, प्रगती संपली त्याची प्रगती संपली. आणि म्हणून शब्दज्ञान झालं की प्रश्न विचारणं चटकन जमतं, पण उत्तर समजून घेण्याची क्षमता क्वचित कोणत्या साधकाची असते. प्रश्न विचारण्याची क्षमता खूप जणांची असते, पण उत्तर समजून घेण्याची क्षमता फार थोड्या जणांची असते. आणि त्याला अधिकार म्हणतात. काय म्हणतात? अधिकार त्याला म्हणतात की ज्याला उत्तर समजावून घेता येतं, तो अधिकारी आहे त्याचा. बाकीचे त्याचे अधिकारी नाहीत, असू शकत नाहीत. खूपशे प्रश्न मला किती येते हे दाखवण्यासाठी असतं. खूपशे प्रश्न तुम्हाला हे सांगता आलं नाही हे सांगण्यासाठी असतं. खूपशे प्रश्न तुमचं ज्ञान धोका आहे हे लोकांना कळण्यासाठी असतं. खूपशे प्रश्न माझा अभ्यास चांगला आहे हे दाखवण्यासाठी असतात.
त्यामुळे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न कसा विचारला पाहिजे, त्यावेळेला त्याचा परिणाम उपदेश संतीते ज्ञानम ज्ञानीनाः तत्वदर्शिनः. ज्ञानी केव्हा उपदेश करतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. माझा प्रश्न त्या पठडीतून आला आहे का, आणि जर नसेल आला त्या प्रश्नाची दखल आयुष्यात घेण्याची गरज नसते. आपला विषय आहे शांत. काकांच्या ओवीतला शब्द काय, शांत. आणि असा जो शब्दज्ञानी असतो तो शांत नसतो. काय नसतो, शांत नसतो. आणि जो शांत नसतो तो शरणागतही नसतो. कारण श्रद्धा पाहिजे. त्याला प्रश्न विचारतो ना त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असलेला माणूस शरणागत होऊन प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्याच्या पद्धती पण असतात. त्यात शरणागत होऊन प्रश्न विचारणं ही प्रश्न विचारण्याची खरी पद्धत आहे. आणि बाकीच्या पद्धती माहिती आहेत आपल्या सगळ्यांच्या अनुभवाच्या आहेत. त्यामुळे त्याचा विषय नाही. म्हणून साधन चतुष्टय संपन्न जो असते तो शरणागत असतो. अलंकार शून्यत्व, असंगत्व आणि प्रसन्नत्व त्याच्यामध्ये असलं पाहिजे. साधना अंतरंगाने होते, बहिरंगाने होत नाही. पण बहिरंगात दर्प असतो, दंभ असतो. अंतरंग जर ठीक नसेल तर बहिरंग देखावा व्यर्थ आहे. किडे, माळा, वस्त्र, खडावा इत्यादी भस्म हे सगळे बहिरंगाचे प्रकार आहेत. बहिरंग कितीही असलं पण अंतरंग जर बरोबर नसेल तर त्याने काहीही सादर नाही, उलट तो धांबिक असतो. म्हणून श्री गुरु, शास्त्र, परमेश्वर, संत यावर नितांत श्रद्धा असण्याची गरज आहे. अशी जर श्रद्धा असेल तर काम क्रोधादी विकार कमी कमी होत जातात. पुढे पुढे ते दुर्बल होतात. श्रद्धा पाहिजे. काही जण म्हणतात आमची तुमच्यावर किती श्रद्धा आहे, काकांइतकी. काकाच समजतात. पण म्हणणं आणि प्रत्यक्ष श्रद्धा असणं, वागण्यातून ती श्रद्धा दिसली पाहिजे ना. आत्मधून येणारा जो शब्द असतो तो शरणागती युक्त आहे का, फार महत्वाचा भाग असतो. आणि ज्या वेळेला तो तसा नसतो तेव्हा बोलभाषेमध्ये काही समजले त्याला काहीही अर्थ नसतो. वागण्यातून कळलं पाहिजे. त्याच्या शब्दातून येत असते, आपोआप अंदाजच येतो की हा किती शरणागत आहे. आणि म्हणून वाक्य वापरलं आहे, काम क्रोधादी विकार क्षीण क्षीण होत जातात. कशीने? श्रद्धा. श्रद्धा सांभाळित आणि विकार हे प्रतिबंध आहे. परमार्थाच्या मार्गात आड येणारे विकार हे प्रतिबंध आहे आणि दोष हे प्रतिबंध आहे. मला विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत. हे दोष प्रयत्नपूर्वक संपवता येतात आणि विकार हे क्षीण करता येतात. कळतंय मी काय सांगतोय ते? विकार हे कायमचे जात नसतात, दोष हे कायमचे जात असतात. म्हणून दोष संपवता येतात आणि विकार क्षीण करता येतात. त्रिविधम नरकस्त्रिदम द्वारम नाशनमात्मनम काम क्रोधस्तथा लोभस तस्मादितम त्रयम तजे. अशा साधकाला सत्वगुणाच्या परिपोषातून साधनेला, अखंडत्वाला सातत्याने सांभाळावं लागेल. काय करावं लागेल? रोज श्रवण झालं पाहिजे, नियमाने श्रवण झालं पाहिजे. श्रवण मोडता कामा नाही. श्रवण भक्ती फार कठीण आहे. सांगणं सोपं आहे, ऐकणं कठीण आहे. म्हणून नित्य नियमिततेने
अविरत जपलं पाहिजे, अखंड टिकवता आलं पाहिजे. असा साधक प्रगल्भ होतो, परिपक्व होतो, विवेकी होतो, धीर गंभीर होतो. त्याला ती टिकवता येते. अशा शुद्ध अंतःकरणात श्रुतींचे अर्थ प्रगटतात, प्रसवतात. यस्ते देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु, माझे वडील नेहमी सांगायचे. हा श्लोक माझे वडील नेहमी सांगायचे. 2 श्लोक म्हणजे उद्गारण द्यायचे ते. यथा देहे तथा देवे. पूजा कशी करायची? यथा देहे तथा देवे. आपल्या अंगावर भस्कन थंड पाणी ओतलं तर आपल्याला कसं वाटेल? देवाच्या समजलं तरी होत येतं का एकदम असं गार पाणी? यथा देहे तथा देवी आहे. आणि ते सांगायचे यस्ते देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु. श्री गुरूंशी कसा व्यवहार असला पाहिजे? देवता तुल्य व्यवहार असला पाहिजे. यथा देवी तथा गुरु तस्ते ते कथितार्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. तस्ते ते कथितार्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. आणि मग महात्म्याचं जे ज्ञान आहे, श्रुतीचे जे ज्ञान आहे ते प्रसवतं. म्हणजे ईश्वराप्रमाणे श्री गुरूंवर अनन्य भक्ती असते. त्यालाच श्रुतींचे गुणार्थ तत्वार्थ सहजतेने समजून त्याची अनुभूती येते. म्हणून मी काल व्हॉट्सअपला लिहिलंय की विश्वास असावा. मी जे सांगतो आहे काका हे सांभाळून घेतील, विश्वास असावा. ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती. ईश्वराप्रमाणे श्री गुरूंवर अनन्य भक्ती असण्याची गरज आहे. श्री गुरूंचा शब्द हा खाली जाण्याची शक्यताच नाही. त्यांच्या देहाच्या नंतर सुद्धा त्यांचा शब्द टिकवत राहतो. तो कधीही जात नाही. त्यांचं सामर्थ्य कधीही नष्ट होत नाही. पण आता यथा देवी तथा गुरु, देवही सांभाळा, गुरुही सांभाळा, सगळं सांभाळावाल्यांचं काही खरं हो की नाही? माहिती वडिलांचं आणि मोठ्या भावांचा शब्द प्रमाण मानून चाललेलो असतो आपण. आता माहेर तुटतो आणि सासरी येतो. मग आपण काय करतो? त्या शिकवणीनुसार सासऱ्यांचा आणि नवऱ्यांचा शब्द प्रमाण मानतो. आणि दोघांचे शब्द एकच असतात, वेगवेगळे नसतात. नाही तर माहेरचा शब्द प्रमाण, मग इकडे सासरचा शब्द प्रमाण, असं घेऊ आपण ढोबळ माना. मग पुन्हा माहेरी विचारायला जातो का प्रत्येक गोष्ट? नाही जात ना. मग आधी जे करत होतो अनुग्रहापूर्वी, मग अनुग्रहानंतर पुन्हा ते सगळं आधीच आणि प्लस हे असं करतो का? जो करत असेल तो तिकडून इकडे आलेला नाही. लक्षात आलं का? म्हणून यथा देवी तथा गुरु. आजपर्यंत देवाचं जसं केलं तसं श्री गुरूंचं मला करणं काय? श्रद्धा सांभाळता आली पाहिजे. बस अशी जर मला श्रद्धा सांभाळता आली तरच उपनिषदांच्या शब्दांमधलं वर्म माझ्या अंगी होत येतं. म्हणजे मला अनुभव येतो, नाहीतर येत नाही. म्हणून अखंडत्वाने निर्विषय सुखरूपता, आनंद, शांती, प्रसन्नता, निर्भयता टिकते. नाहीतर टिकत आमची शांती टिकते का हो? कोणीच उत्तर देत नाही. नाही सुद्धा म्हणत नाही. टिकत नाही तर नाही म्हणावं की नाही? आता प्रश्न कठीण आहे का? पण नाही, असं नाही म्हणत. आणि म्हणून अखंडत्वाने करायचं आहे. मग याच्यामध्ये प्रतिबंध आहे. पहिला प्रतिबंध आहे कामनेचा प्रतिबंध. असं म्हटलं जातं
कामेन कर्मनाशस्यात्. कामाने कर्माचा नाश होतो, म्हणजे कर्मासक्ती तयार होते आणि कर्मासक्तीतून पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणजे कर्म कधी सुटत नाही, तो कर्मच करत राहतो, कर्मच करत राहतो. हे झालं 45 दिवसाचं अनुष्ठान झालं. आता 1 वर्षाचं करू, आता 3 वर्षाचं करू. कर, तुला हौस आहे त्याला काय, कामेन कर्मनाशस्यात्. यातून बाहेर पडायचं असेल महाफलेषु कदाचन, अनासक्ती आणि असंगत, तेव्हा कामातून बाहेर येत आहे. क्रोधेन ज्ञाननाशस्यात्. ज्याला संताप येतो त्याच्या ज्ञानाचं काय होतं, वाट लागते. संताप आला की ज्ञान नसतं. त्याला उपाय काय, विवेक आधीपासून जागा ठेवावा लागतो. कोणता विवेक आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, हा विवेक आहे. हा विवेक आधीपासून जागा ठेवावा लागतो. लोभेन भक्ती नाशस्यात्. लोभाने भक्तीचा नाश होतो. मग जगन मिथ्यात्व निश्चय आम्हाला राहिला पाहिजे. लोभ कशाचा असतो, जगतातल्या देहादी जगताचा लोभ असतो. लोभ नाहीसा करण्यासाठी जगन मिथ्यात्व निश्चय जर हे झाला तर जमत. म्हणून आत्मतत्वाचे संपूर्ण ज्ञान किंवा पूर्ण ज्ञान, आत्मतत्वाचे पूर्ण अज्ञान किंवा पूर्ण ज्ञान असलेल्याला आत्मजिज्ञासा उत्पन्न होत नाही. कोणाला आत्मजिज्ञासा उत्पन्न होत नाही, ज्याला आत्मतत्वाचं पूर्ण अज्ञान आहे त्याला जिज्ञासा निर्माण होत नाही. ज्याला आत्मतत्वाचं पूर्ण ज्ञान आहे त्याला आत्मजिज्ञासा निर्माण होत नाही. मग आता कोणाला निर्माण होते, किंचित ज्ञाते किंचित अज्ञाते. जिज्ञासा कोणाला तयार होते, ज्यांना आत्मतत्व जिज्ञासा उपपद्धती, ज्यांना किंचित कळत आहे आणि किंचित नाही कळत, म्हणजे थोडंसं कळत थोडंसं कळत नाही, त्यांना जिज्ञासा उत्पन्न होते. म्हणून थोडस ज्ञान कळणारा आणि बरंच न जाणल्या जाणाऱ्या करता हा प्रश्न आहे. केने शीतम पद्धती प्रेषितम मनाः. या प्रश्नाचा अधिकारी तो कोण आहे, त्याला थोडं थोडं कळत आहे आणि थोडं थोडं नाही पण कळत आहे. त्याला हे कळत आहे की चाकं नेणारा चालतात आहे, चालणाऱ्या चाकांना प्राणरूपी घोडे ओढत आहेत. चाक म्हणजे शरीर, शरीर चालत आहे, त्याला मनरूपी घोडे नेतात आहे, दिशा दाखवतात आहे, प्राणरूपी घोडे ओढून काढतात आहे. पण त्याच्या मागे कोणीतरी चेतन आहे, तो हा जाणत नाही. आता किती 3 गोष्टी जाणल्या, एक गोष्ट जाणली नाही, पण महत्वाची गोष्ट जाणली नाही. बाकीचं सगळं जाणलंय, कळत आहे की नाही. बाकीचं सगळं जाणलेलं जे ज्ञान आहे ते फारसं नाही. मोक्ष काय जाणायचं राहिलाय, एवढं जाणायचं राहिलं. त्याच्यामुळे त्याचा प्रश्न विचारण्याची इच्छा झाली. म्हणून आम्हाला सुद्धा किंचित ज्ञाते किंचित अज्ञाते, आत्मतत्वे जिज्ञासा उपपद्धते. म्हणून आम्ही सुद्धा जिज्ञासू आहोत. मग आता ही जिज्ञासा माझी वाटली पाहिजे आणि ते ज्ञान करून घेण्याच्या दृष्टीने मी तत्पर असलं पाहिजे. म्हणून विचारणारा साधक हा विचारतोय की कोणीतरी प्रेरणा देतो, ते तो सामान्यतेने जाणतो आहे, पण त्या प्रेरकाला मी विशेषत्वाने जाणत नाही. त्याचं मला विशेषत्व सांगा. कळतंय की नाही. या सोफा सेटवर बसण्याची आपल्याला व्यवस्था करून दिलेली आहे. त्यामुळे की आम्हाला व्यवस्था करणारा कोणीतरी आहे हे माहिती आहे, पण नेमकं कोणाच्या घरी ही व्यवस्था कोणी करून दिली आमच्यासाठी ते आम्हाला दाखवा. आमचा जर परिचय नसेल मालकाशी तर आम्ही म्हणतो की ज्या अर्थी इथे बसायची व्यवस्था केली आहे त्या अर्थी कोणीतरी व्यवस्था करणार आहे, पण आहे कोण, तो विशेषत्वाने करणार आहे.
म्हणजे सामान्यत्वाने आत्मा प्रेरक आहे याचा अंदाज शिष्याला आलेला आहे. पण नेमका तो आत्मा कसा आहे, मग तो प्रेरक म्हणजे त्याला मग मी नेमकं कसं ओळखलं पाहिजे हे जिज्ञासा आहे आतमध्ये. बारकावा काय आहे यातला, हा बारकावा समजण्याच्या उंचीवर मला पहिले स्वतःला आणून ठेवल्याशिवाय मी हे प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून शांत. काय सांभाळायचं, पहिलं शांत. शांतता मला सांभाळता आली पाहिजे. कशी सांभाळायची, दिवसभर अंतःकरणाची वडवड मला काय करता आली पाहिजे, थांबवता आली पाहिजे, रोखता आली पाहिजे, संपवता आली पाहिजे. साक्षी झाली तरी आमची वडवड काही संपत आहे ना. आता भार उतरायला बाकीचे, पण आम्हाला काय वाटतं, नाही मी देऊ शकतो, पुन्हा काय भाषा आहे. मग आता इलाज नाही त्याला. मी देऊ शकतो असं म्हणणारा जर माणूस असेलच, मग त्याला कोण समजावणार. घे मग. मीच सगळं करते म्हणणारी जी बाई असते, मग तिच्याकडे सगळेच काम आहेत. मीच सगळं काम करतो म्हणणारा जो ऑफिसमध्ये माणूस असतो, त्याच्याकडे सगळेच जण सारखं वाटत, ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या, ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या. त्याला वाटते त्यांना सांगतच नाही, पण आपल्याला सांगतात तूच करतो म्हणून तू काय करतो आहे. मग आता घरातही तसंच वागतोय, मी करतो म्हणून, मग करा. इकडे मला जाणून घ्यायचं आहे याचा विचार नाही, म्हणून अशांत आहे तो. सगळं करण्यामध्ये काय आहे, हौस. मग इकडली हौस असेल तोपर्यंत इकडलं काही चिरपत नाही. चिरपायला पाहिजे की नाही चिरपायला पाहिजे. कोणती ओवी आहे, तो ते कापूसे घेऊन सुये दिया परी, देखे अग्नि विझवली जाय. काय ओवी आहे, देखे अग्नि विझवली जाय, तो ते राखुंडी केवचू होय, तो ते कापूसे घेऊन सुये दिया परी. अग्नी असतो की नाही, तो विजला. विजलेल्या अग्नीचं काय झालं, राख झाली. राख झाल्यानंतर त्या राखीमध्ये अग्नी आहेत का, उठला काय आता, त्याचा गरमपणा संपला बरं का. त्याचा गरमपणा संपला. आता त्या राखेला कापसामध्ये जरी गुंडाळून दुसऱ्या गावाला नेलं तरी कापूस पेटणार नाही. ही शांतता, याला निवडे असं म्हणतात. काय म्हणतात, निवडे शब्द कळला. किती फूक मारली तरी पुन्हा पेट घेत नाही, त्याला निवडे असं म्हणतात. काय म्हणतात, निवडे. आणि हे निवडं ज्याला जमलं त्याला सगळं जमलं, आणि हे निवडं ज्याला नाही जमलं त्याच्या आतमध्ये उपनिषदांचं तत्वज्ञान शिरपत नाही. मग आता आम्ही सुरू करणार. मग ते आमच्या मनाच्या सारखं वागत नाही, बिंडोक सारखं वागतात. हे कोणाबद्दल बोलतोय मी, जे नोकऱ्या करतात त्यांच्याबद्दल बोलतोय. हाताखालचे लोक कसे वागतात, अहो त्यांना तुमच्यापेक्षा जास्त डोकं असतं तर ते तुमचे साहेब झाले असते, बरोबर आहे. तो क्लास 4 का बरं झालाय, त्याला नाही आहे डोकं तेवढं. मग तो कसा वागेल, जे त्याच्याजवळ नाही. त्यानुसारच वागेल ना तो. आहे त्यानुसार वागणार आहे का, शास्त्रज्ञासारखा वागेल का तो, शक्य नाही ना. तो क्लास 4 आहे, त्याचा इंटेलिजन्स तेवढा आहे, पण चालेल का. मला त्याला सांगायचं असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. 10 पद्धतीने सांगितल्यानंतर सुद्धा त्याला ते जमेलच असं गृहीत धरण्यात अर्थ नाही. त्यात घोटाळा होणारच.
आणि झालेल्या घोटाळ्याला मला शांतपणे पाहता आलं पाहिजे, नाही तर स्वतः करावं काम. आणि सगळं स्वतः करू तर पुरत नाही. मग चित्त शांत ठेवावं लागेल की नाही ठेवावं लागेल. ऑफिसमध्ये क्लासवरचं काम आपण करणार आहोत का? नाही करणार ना. मग त्यांनी जर नाही नीट केलेलं आहे तर त्याला पुन्हा करून घ्या त्याच्याकडनं. पण संतापू नका. संतापून चालणार नाही. मोलकरीण घर झाडते, त्यातला काही भाग तसंच सोडून देते. तिथे झाडणी फिरलीच नसते घरात. सांगून द्यावं की इथे झाडणी नाही फिरली, फिरवून घे बा पुन्हा. 4 दिवस सांगितल्यावर 5व्या दिवशी ती पुन्हा नीट झाडेल असं गृहीत धरण्याचं काही कारणच नाही. 5व्या दिवशी तिला असं वाटतं की बा आपण तिथून झाडणी नाही फिरवली हे आमच्या लक्षात नाही आलं, बरं झालं वाटते आपल्या एक झाडणी फिरवणं, म्हणून ते 5व्याही दिवशी व्यवस्थित फिरवतील असं समजण्याचं कारण नाही. पण त्यांनी जर माझी मनस्थिती अस्वस्थ झाली, अशांत झाली, तर मी उपनिषद अभ्यास ग्रहण करण्यासाठी काय होतं, कमजोर पडतो ना. म्हणून मग शांत कसं राहायचं, 2 गोष्टी आहेत. त्याच्यापासून दूर राहता आलं तर पहिले दूरच राहावं. आणि नसेलच राहता येत तर मग जेवढा संबंध आहे प्रारब्धानुरूप तेवढा स्वीकारा. आता मी क्लास 4चं उदाहरण दिलं आहे, तर ऑफिस पुरता संबंध आहे. पण आता अशी कमी डोक्याची बुद्धी घरात असेल तर, व्यक्ती घरात असेल तर तुम्ही काय करणार? त्याला विसंगती म्हणतात. ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. त्याला काय करणार? तुम्ही काय करू शकता? काहीतरी असतं पण काहीतरी कमी झालं असतं. नाव घेऊ नये. 1857 आपण स्वतंत्र झालो होतो. पण तो उठाव 1 दिवस आधी मंगल पांडेने केला. 1 दिवस आधी केला आणि इंग्रज जागे झाले. अति धैर्य उठाळून आल्यामुळे 1 दिवस आधी त्यांनी केला आणि त्यामुळे बाकीचे जे सगळे धरून बसले ते सगळे पकडले गेले त्याच्या एकामुळे. तो मरून गेला हा भाग वेगळा आहे, पण त्यांनी आपल्याला पुन्हा एवढे वर्ष उशीर झाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. आता तो वेळाचार होत गेला. धैर्य पण लागतं, पेशन्स लागतो, वाट पाहावी लागते की नाही उद्या करायचं ना आक्रमण, मग आजच निघून जावं चलावा असं नाही चालत. आता तरी कोणाच चालत नाही. युद्धनीती असते, ती नीती त्याचप्रमाणे राबवल्या गेली तर जमतं. तसं हे जे असतात ज्यांना बुद्धी कमी असते त्या लोकांकडून होतात चुका. मग चुका झाल्या म्हणून मग काय करायचं? आपण संतावायचं का? आणि असं जर संतावलं तर उपनिषद आपल्या कामी पडत नाही. म्हणून बुद्धी वापरावी लागते, विवेक वापरावा लागतो आणि शांततेने माझं चित्त मला समाहित ठेवावं लागतं. समाहित कळतं का? कळत आहे मग हरकत नाही. समम सर्वेषु भूतेषु पश्यन्तं परमेश्वरम्. असं माझं चित्त मला जेव्हा समाहित ठेवता येईल त्या वेळेला मला जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी मी शरणागत व्हायला अनुकूल होतो. जी गुरूंना शरणागत होतो होणं म्हणजे पायावर डोकं ठेवणं नव्हे. पायावर डोकं ठेवणं हा शरणागतीचा बहिरंग भाग आहे. माझं चित्त शरणागत असलं पाहिजे, माझं चित्त त्यांच्याशी जोडलेलं असलं पाहिजे. आणि असं जर असेल तर हे सगळं होतं, नाही तर उपनिषद समजत नाही. म्हणून उपनिषद समजावून घ्यायला मला दिवसभर माझी वृत्ती कशी ठेवली पाहिजे? शांत ठेवली पाहिजे. होतं कसं? 10 गोष्टी लावून घेतल्या असतात मागे, त्याला खेडे म्हणतात इकडल्या भाषेत, तिकडे माहित नाही मला. 10 गोष्टी मागे लावून घेतल्या असतात. मग 10 गोष्टी निपटण्यामध्ये काय होऊन जातं? आमच्या मनाची वैतागवाडी होऊन जाते. ती
ही वैतागवाडी कोणी तयार करून घेतली आहे? मीच तयार करून घेतली आहे. आता हेडमास्टरनी शाळेची घंटाही जर वाजवायची असेल मग कसं होईल? नाही होणार. सगळेच कामं आपल्या अंगावर उडवून घेत असेल मानव. त्याला करता येत नाही, त्याला हे जमत नाही, याला हे जमवून घ्या. वैतागवाडी करून होणार नाही. असा माणूस मग शरणागत आहे असं म्हणण्याला अर्थ नाही. माझं कर्म चुकवून मी शरणागत राहू शकत नाही, लक्षात ठेवा. हा एक प्रकार असतो. स्वतः काहीच नाही करायचं, गुरु देवा सांभाळून घेऊ असं नाही. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मला चोख पार पाडाव्या लागतील. त्यातनं फळ काढता येणार नाही. सांसारिक सुद्धा, प्रापंचिक सुद्धा जबाबदाऱ्या मला चोख पार पाडाव्या लागतील. पण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर कोणी अंगावर उडून घेण्याची गरज नाही. तो एक भाग असतो ना. भांड घातल्यानंतर जर पुन्हा घातत असेल तर मग त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? वेळ नाही म्हणायचं. म्हणून कुठे जबाबदारी माझी संपते हे मला कळलं पाहिजे ना. जिथे जबाबदारी संपते तिथेही आम्ही ती घेतली तर मग म्हातारी माणसं असतात, मुलाबाळ मोठे झाले असतात, नोकरीला लागले असतात, मग नातू असतात, मग त्यांनाही सांभाळत राहतात. मग शरीरात ताकद नसते पण तेवढंच सांभाळायला लागतं. पण नातू एका जागी बसत नाही, तो 10 ठिकाणी पळतो, धावतो, रांगतो. पण त्याच्या मागे तेवढ्या ठिकाणी फिरण्यामध्ये या आजोबाची सगळी एनर्जी संपून गेलेली असते, आधीची एनर्जी संपून गेलेली असते. मग एकमेकावर चिडण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरं काही उरतच नाही. घरात तिसरं कोणीच नसते, लहान मुलं नाही दोघं. मग काय करायचं? म्हणून सगळ्यात जास्त भांडणं केव्हा होतात? कोणीच नसतं. एकमेकांवर संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही उरत नाही. मग आता लावून घेतलेल्या चेड्याला जबाबदार कोण आहे सांगा ना. आम्ही आमची शांती आमच्या चुकीमुळे गमावतो. आणि अशा पद्धतीने जर आमच्या लक्षात आलं, देहीचे ज्ञाना समजता ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असेल. आणि मग जर तो श्री गुरूंकडे गेला तर तो निवडतो. निवडी म्हणजे पुन्हा त्यांची शांती अशांतीमध्ये बदलत नाही, त्याला निवडे असं म्हणतात. एक व्यक्ती असते की पेट्रोल पंप असते, म्हणजे फक्त अगदी कुठे दूर जरी आस लागली तरी पेटतो. एक लाकूड असतं, आस लावल्यानंतर पेटलं. आणि एक पाणी असतं, आस लावली तर तो अग्नी दिसतो पण तो पेटत नाही, त्याला निवड म्हणतात. आम्ही काय व्हावं? पेट्रोल पंप व्हावं की लाकूड व्हावं की पाणी व्हावं? सगळेच म्हणतील आता पाणी व्हावं म्हणतो. पण पाणी होण्यासाठी मेहनत करावी लागते. माझं चित्त शांत ठेवण्यासाठी मला मेहनत करावी लागते. आणि जग माझं चित्त अशांत करण्यासाठी टपलेलंच आहे. येऊन घ्या वाटतं. आता खरंच टपलाय का जग माझं चित्त अशांत करण्यासाठी? याचा थोडासा विचार करू. आता लिहून घेतलेलं पुढचं माहित नाही राहणार कोणा पंचायत. एक विचार सांगतो, एक तर्क म्हणतो मी फक्त. तो तर्क असा, माझ्या स्वभावासारखा जगात दुसरं कोणी एकच आहे. माणूस आणि परमेश्वरात एवढाच फरक आहे. एक मोटरसायकल जर कंपनीने तयार केली तर तशा लाख मोटरसायकली तशाचे तशाच बनतात. पहा, एक साच्यातला गणपती तयार केला की साच्यातले गणपती तसेच्या तसेच बनतात सगळे, बरोबर आहे. एक मायक्रोवेव्ह तयार केला, वॉशिंग मशीन तयार केली, ट्रक कार तयार केली की हजारो तशाच्या तशाच बनतात. पण भगवंतांनी तयार केलेला एका माणसासारखा दुसरा माणूस त्यांनी बनवलेला नाही. एका पहाडासारखा दुसरा पहाड बनवलेला नाही. एका नदीसारखी दुसरी नदी बनवलेली नाही. एका झाडासारखं दुसरं झाड बनवलेलं नाही. एक झेंडूचा आहे तर एक गुलाबाचा आहे, एक संत्र्याचा आहे तर एक कडुलिंबाचा आहे, एक वेल आहे, एक झाड आहे, एक वृक्ष आहे, एक महावृक्ष. कोणाच्या मुळ्या कामाच्या येतात, कोणाच्या फांद्या कामाच्या येतात, कोणाचे पाला कामाच्या येतात, कोणाचे फुलं कामात येतात, कोणाचे फळ कामात येतात. भगवंताची निर्मिती किती वैविध्यपूर्ण आहे बघा. विचार करा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा.
आता मला सांगायचं की माझ्यासारखा दुसरा बनवला आहे का सांगा या जगामध्ये? आहे का? नाही. मग ज्या दुसऱ्याशी माझा संबंध येतो तो माझ्यासारखं करेल का? कारण तो नाहीच त्या माझ्यासारखा, तो करेल का? त्याच्यासारखं मी करेन का? नाही. माझ्यासारखा तो करेन का? नाही. मग तो माझ्यासारखं करूच शकत नाही हे जर आधीच गृहीत धरलं तर वैतागवाडी होण्याचं एक कारण आहे का? विचार एक कॉमन सेन्स आहे बरं का, तर्कबुद्धीने सांगतोय. मग वैतागवाडी होण्याचं काही कारण आहे का? मग आता ज्या लोकांशी माझा संबंध येणार प्रारब्ध वगैरे ते माझ्यासारखे नसणारच ना, ते वेगळंच काहीतरी करणार. मग त्यांनी वेगळं केलं म्हणून मला चिडण्याचं काही कारण नाही. मग मी शांत राहू शकेन की नाही राहू शकणार? याला अपराशांती असं म्हणतात. काही नाही, तर्क आणि विचार यांनी कमावलेली शांती आहे. आणि ही सतत विचार जागा असतो तोपर्यंत टिकून राहते, नंतर ती बिघडते. आणि अशा शांती जर मी माझ्या जीवनात रोज सांभाळत गेलो, आपण आठवायचं की आपल्या जीवनात मग कोण कोण अशांती निर्माण करतो? मग हे अशांती निर्माण करतात. मग तिथे जास्त जपून राहायचं. कुठे जपून राहायचं? जास्त जिथे अशांती निर्माण केल्या जाते तिथे जास्त जपून राहायचं. कळत आहे का बरोबर की नाही कळत आहे? बेडूक आलाय, विंचू आलाय. बेडकापासून बाजूला व्हायचं पण घाबरून व्हायचं नाही. विंचवापासून घाबरून बाजूला व्हायचं, जास्त लवकर बाजूला व्हायचं. तसं आपल्या भोवती कोण आहे हा आपण समजून घ्यायचा आणि किती बाजूला असलं पाहिजे याचं काय ठेवायचं? आपल्याला भान ठेवायचं. आणि तसं भान ठेवून आपली नोकरी किंवा घरातला व्यवहार किंवा शेजाऱ्यांचा व्यवहार असा मनात ठेवता आला पाहिजे. नाही तर ते असंच म्हणाले, ते तसंच म्हणाले, मग मी रडाले. मग आता यांनी काय माझं चित्त शांत राहील? बरं, म्हणणारा बदलणार आहे का जगातला? कधीच नाही, कधीच नाही. जग माझी निर्मिती आहे की ईश्वराची आहे? ईश्वराची आहे. मग त्यांनी जसे निर्माण केले ते तसेच राहणार. फटाकडे असतील आपल्या भोवती तर फटाकडेच राहणार. बुद्धिहीन असतील तर बुद्धिहीनच राहणार. टचकन बोलणारे असतील टचकन बोलणारेच राहणार. काही बोललं तरी हो म्हणणारे असतील तसे राहणार. माझ्या पाण्यात एक नोकर होता. आता तुम्ही तो चांगला आहे म्हणाल तो वेगळा नाही. त्याला काही झाली की तो हो म्हणतो, आणि त्याच्यानंतर गेलं तर काय झालं त्याला माहितच नसतं. जा बा तुम्ही त्यांना घेऊन या असं म्हटल्यानंतर ठीक आहे जातो म्हणतो. निघतो, शेवटी आवाज द्यावा लागतो. तो रेल्वे स्टेशनवर चालला की बस स्टेशनवर त्यांना आणायला ते नाही माहिती. तुम्ही सांगितलं ते येणार पण तो निघाला ना. तुला कुठे त्यांना आणायचं आहे, कुठून आणायचं आहे हे माहितीये का? पाहुण्यांना घेऊन ये म्हटल्यावर नाही, तो विचार ना कुठून आणायचं म्हणून. तर मानतो निघाला, आणि निघाला कुठे चालला? आणि नाही म्हणतच नाही तो कशाला. गावालाही व्हावं लागतो पण आपल्याला माहिती आहे तो करूच नाही शकत. त्याला माहीतच नाही कुठे जायचं. आता आपले समजा अशी तर करणार काय त्याला? सांभाळून घेण्याशिवाय पर्याय आहे का काही? मग आता इथे वैतागवाडी आपली होऊ नये या दृष्टीने आपणच जागा राहू किंवा याला हे माहित नाही की कुठे जायचंय. मग सगळं सांगा, सगळं सांगा काय करायचं. आणि चला आपला रस्ता काढून घ्या उपनिषद अभ्यासाचा आणि मोकळं व्हा. प्रपंचाचा रस्ता काढण्यासाठी हे युक्त्या सांगत नाही मी तुम्हाला. त्या तुम्ही भरपूर करून चुकले आजपर्यंत. या रस्त्यासाठी माझं चित्त शांत राहावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तसं जर मी करू शकलो आणि शरणागत राहू शकलो श्री गुरूंना तर उपनिषद माझ्या अंगी उतरण्याची शक्यता आहे. पहिले मला ते कळेल, समजेल आणि मग मला ते अनुभवायला येईल आणि माझं जीवन सफल होऊन जाईल. म्हणून माझं आता आजच्या प्रवचनापासून उद्या सकाळच्या प्रवचनापर्यंत मी किती वेळ शांत राहिलो याचा अभ्यास करायचा. माझं भडकणं किती कमी झालं याचा विचार करायचा. आम्ही काय करतो,
जगाला सुधारण्याचा प्रयत्न. त्यांनी असं करू नये, यांनी असं करू नये, त्यांनी असं करू नये, हे आपण सुधारवण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं कधीच होणार नसते. आपल्या हाताची 5 बोटं आपण सारखे करू शकलो का सांगा आयुष्यात? नाही करू शकलो ना, कारण आपल्या हातातच नाही ना ते 5 बोटं सारखे करणं. तसं आपल्या भोवतीचे 5 लोक आपण आपल्या बुद्धीच्या क्षमतेचे करू शकत नाही. विसंगती आहे. घरातलेच असतील तर मग इलाजच नाही आहे त्याला काही, आणि राहणारच ना. घरात एकाची फ्रिक्वेन्सी दुसऱ्याची कशी मॅच होईल? कोणाची हाय फ्रिक्वेन्सी असेल, कोणाची लो असेल, कोणाची अजून कशी असेल, त्या फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाहीये. तेवढी विसंगती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जगात विसंगती असणारच आहे. विसंगती असणार नाही असं असू शकत नाही. त्यामुळे मॅच होणच नाही, इम्पॉसिबल आहे. आणि हे आहे म्हणून मित्र नावाचं एक नातं आहे जगात तयार झालेलं. मित्र किंवा मैत्रीण काय जे म्हणत होतात, काय होतात आपले मित्र मैत्रिणी? आपल्या विचारांशी त्यांचं काय असतं, जुळवणूक असतं. ज्यांची आपली विचाराची जुळवणूक असते असे आलेले जे संबंध आहेत त्यांना मित्र संबंध असं म्हणतात. म्हणून सगळ्यात जास्त कोणाशी पटते? मित्राशी पटते. जवळचा वाटतं तो, त्याच्यावर त्याला सगळं सांगावंसं वाटतं, त्याच्यापाशी सगळं बोलावंसं वाटतं. फ्रिक्वेन्सी मॅच झाली असते. त्याच्याशी जास्त वितंडवाद होत नाही. सगळ्यात कमी वितंडवाद होणारं नातं कोणाचं असेल तर ते मैत्रीचं नातं असतं, सगळ्यांचंच. कारण त्या विचाराला जोडणाऱ्याशी तो जवळ आलेला असतो. वर्गात जरी 100 असतील तरी याचे त्यातले 5च मित्र असतात, 95 नसतात. ते जे 5 असतात त्यांचं आपलं कुठेतरी गुळपीठ जुळत आहे. पण ते भेटले की नेहमी आनंद होतो. म्हणजे आयुष्यातल्या कोणत्याही क्षणाला ते भेटले की आपल्याला आनंद होतो, कारण आपली वेवलेंथ जुळत असते ते. म्हणजे तिथे शांती जोपासण्याकरता आम्हाला वेगळा प्रयत्न करावा नाही लागत. प्रयत्नाशिवाय शांती जपल्या जाते. एकदा आत्मवत सर्वभूतेषु किंवा समत्वेन पश्यते सुखम बाह्य दिवा दुःखम सहयोगी परमो मताः. हे असं जुळवून घेता आलं. इथे व्यवसाय कुठे जोडली आहे? आत्मवत सर्वभूतेषु. सगळे कोण आहे? कोण आहे? आत्मा आहे. या समत्वेन पश्यती, शंकराचार्यांचं वाक्य. किंवा सगळ्यांच्या हृदयात तोच आहे, गीतेचा श्लोक. मग आता तुम्ही कोणत्याही पद्धतीने बघा, आणि माझी शांती मला जपता आली पाहिजे हा विवेक आणि जागरूक ठेवून जर मला जगता आलं तर उपनिषद समजायला सोपं जाईल. मग उपनिषद कठीण नाही वाटणार. कठीण वाटण्यामध्ये माझा अधिकार कमी पडतोय, माझा अधिकार मला वाढवून घेतला पाहिजे, तसा अभ्यास ट्युशन लावून करून घेतला पाहिजे, आणि रोज मला माझा अधिकार वाढवून घेता आला पाहिजे. मग आता ज्या दृष्टीने तो असतो त्या गोष्टी जेवढ्या काही ढोबळ गोष्टी असतात त्या दुरुस्त करता येतात लवकर. बारीक असतात त्या दुरुस्त करायला वेळ लागतो. जसं काही उशिरा येतात मग सगळेजण त्यांच्याकडे बघतात की मध्येच आले बाई, त्यांनी वेळेच्या आधी यावं, म्हणजे मग तो एक व्यत्यय कमी होऊन जातो. काही जण झोपायला येतात, त्यांनी घरीच चांगली झोप घेऊन घ्यावी, म्हणजे मग इथे डोलके येणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपले व्यत्यय आपल्याला काही दूर करता येतात आणि चटकन दूर करता येतात. काही व्यत्यय थोड्या प्रयासाने दूर होतात आणि काही व्यत्यय महत् प्रयासाने सुद्धा क्षीण होतात पण जात नाही. तसं दोष हे कायमचे जाऊ शकतात, विकार हे जात नाही. विकार हे क्षीण करता येतात. काम क्रोध मद मोह मत्सर हे काय आहेत? विकार आहेत. आणि मल विक्षेप आणि आवरण हे दोष आहेत. म्हणून दोष हे घालवता येतात आणि विकार हे क्षीण करता येतात. या पद्धतीने जर मी बरोबर वाटचाल केली तर नेमकं मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे जर मला माहित असलं तर माझी परमार्थातली वाटचाल नको तिथे माझे श्रम वाया जात, नको तिथे श्रम वाया जातात. पण नाही तर कडकी जैसे
वर्षाने. आता दगडावर जर बीज ठेवलं तर ते तर रोपटं तयार होणार आहे का? किती जरी पाऊस आला त्याच्यावर तरी काही फायदा होणार आहे का? तसं परमार्थामध्ये शास्त्राचा अभ्यास न करणारे जे लोक आहेत त्या लोकांचं काय होतं, करत राहतात अनेक वर्षांपासून परमार्थ करत राहतात. खूप परमार्थ केल्यानंतर थोडस काहीतरी मिळतं, खूप परमार्थ करून थोडस काहीतरी प्राप्त होतं. पण जर शास्त्रानुसार केला तर थोडस करून खूप मिळतं. कारण मी काय केलं पाहिजे आणि कुठे केलं पाहिजे आणि किती केलं पाहिजे हे शास्त्र सांगतं. मग या ठिकाणी तसंच आहे की विकार नाहीसे होत नाहीत आणि दोष नाहीसे होतात म्हणून दोष घालवले पाहिजे आणि विकार क्षीण केले पाहिजे. अशी जर वाटचाल करत राहिलो तर मी श्री गुरूंना योग्य पद्धतीने शरणागत होईल आणि उपनिषद मला समजल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी मला सातत्य सांभाळायचं आहे, अभ्यास सांभाळायचा आहे, नियमितता सांभाळायची आहे, अखंडत्व सांभाळायचा आहे. म्हणून मला माझी शांती टिकवून ठेवायची आहे, प्रसन्नता सांभाळून ठेवायची आहे, निर्भयता जपून ठेवायची आहे. अनासक्ती, वैराग्य, विवेक हे सगळे काय आहेत, आमचे आभूषण आहेत. आम्हाला हे जमवता आले पाहिजे, कमावता आले पाहिजे. पैसा कमावण्या व्यतिरिक्त अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या माणसाला कमावण्याची गरज आहे, पण ते आंधळ झाल्यामुळे त्याला कळतच नाही की प्रसन्नतेचं काही मोल आहे. किती पैसा दिला तरी प्रसन्नता विकत मिळत नाही. दिले तुम्हाला 5,00,000 रुपये संध्याकाळी 10 वाजता ज्या म्हटलं आता घरी, इतका आनंद झाला 5,00,000 मिळाल्यावर. आता घरी जा म्हटल्यावर कोणी अडवलं नाही पाहिजे, कोणी काढले नाही पाहिजे, म्हणजे प्रसन्नता टिकली का नाही. म्हणून पैशाने प्रसन्नता मिळत नाही, ती तात्कालिक आहे. म्हणून निर्विषय वस्तू निरपेक्ष मला सांभाळता आलं पाहिजे. असं जमलं की बरोबर जमतं आणि मग उपनिषदही मला आतमध्ये उतरेल, पसमी पडेल. आणि असा सगळ्यांनी जर दिवसभर अभ्यास केला, चित्तवृत्ती शांत, स्थिर, आनंदी, प्रसन्न ठेवण्याचा, तर उपनिषद लवकर उपयोगात येईल एवढं सांगतो. आणि मग उद्या आपण पुढच्या अभ्यासाला लागूया. आज फक्त अभ्यासाची पूर्वतयारी थोडी व्हॉट्सअपमुळे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे सगळ्यांच्या अडचणी सुटाव्यात. जे दूर राहतात त्यांना सुद्धा त्याचं नीट आकलन झालं पाहिजे. या प्रामाणिकतेतून एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण. राम कुठलं सुरू ठेवा म्हटलं. बरं, चालू झालं. आप्यायन्तु मम अंगानि वाक्प्राण चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्म उपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मां ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निहतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. काल आणि परवा पहिला मंत्र घेतलाय. पहिल्या मंत्राच्या अभ्यासाला आपण पूर्ण केलेलं आहे, पण बाहेरनं असे फोन आले की आम्हाला कठीण झालं, आम्हाला कळून द्यायला किंवा समजायला जड होत आहे. शांतपणे ऐका. जर समजा ह्या गोष्टी कळायला आणि समजायला जड जात असतील तर आपण काय केलं पाहिजे या दृष्टीने थोडासा आज भाग घेतो.
आणि हाही उपनिषदाचाच भाग आहे. पण थोडी पूर्वपीठिका आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने काय असली पाहिजे आणि त्या दृष्टीने काका म्हणतात की शिष्याने आपला अधिकार वाढवला पाहिजे.